महायुतीकडनं जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे आणि त्यानंतर मात्र वरळीमधनं जे आहे अत्यंत नाराजी जी आहे ती शिवसेनेची दिसून येत आहे। अशामध्येच वरळीमधनं या ठिकाणी सर्व जे इच्छुक उमेदवार आहेत ते देखील आलेले आहेत आणि प्रभागातील वॉर्डातील सर्व शिवसैनिक हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। ताई, खरं तर तुम्ही उमेदवारीसाठी इच्छुक होतात, पण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला तिकीट जाहीर झालेली आहे। नेमकं तुम्ही शिंदेंना भेटून काय बोलणार आहात? शिंदे साहेबांना भेटून आम्ही हेच बोलणार आहोत, कारण ती आमची हक्काची सीट आहे। तिथे आमचे शिवसेनेचे 6ही वॉर्ड शिवसेनेचे आहेत आणि ती शिवसेनाच एवढे वर्ष निवडून येत आले, तिथे BJPचा हक्कच नाही आहे आणि आज सरसकट BJP तिथे सीट मागते आहे। त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही हे 100% खात्रीने मी सांगू शकते। ह्या सीटवर आमचा अधिकार आहे आणि म्हणूनच आम्ही हक्काच्या माणसाकडे आलो ते सांगण्यासाठी। अर्थातच तुम्ही वरळीवरनं आलेले आहात, 2 बसेस तुम्ही घेऊन या ठिकाणी आलेले आहात। नेमकं शिंदे साहेब तुमचं म्हणणं ऐकून घेतील का? काही तोडगा निघेल का? नक्कीच ऐकून घेतील, कारण ते असे एक व्यक्ती आहे की ते सगळ्या गोष्टी ऐकून घेतात। हक्काचं आम्ही कशासाठी बोलतोय, पूर्वी आमचं कोण ऐकून घ्यायचे नाहीत, त्यामुळे हे व्यक्ती असे आहेत ते हक्काचे आहेत म्हणून आम्ही त्यांच्याकडे आमची मनातल्या गोष्टी सांगायला आलो। आज जे घडतंय ते चुकीचं आहे। जिथे शिवसेनेचा अधिकार आहे तिथे शिवसेनेलाच मिळाला पाहिजे हेच सांगण्यासाठी मी साहेबांकडे आले। अर्थातच बघू शकतो एकीकडे याद्या ज्या आहेत त्या जाहीर व्हायला लागलेल्या आहेत। भारतीय जनता पक्षाची पहिली यादी आलेली आहे, शिवसेनेची मात्र अद्याप एकही यादी जी आहे जाहीर नाही झाली आणि अशामध्येच ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांचे नावं समोर आलेले आहेत तर कुठेतरी शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजी जी आहे ती देखील दिसून येत आहे। अर्थातच एकनाथ शिंदे यांची भेट या सर्व वरळीकरांची होणार आहे। शिंदे याच्यावर काय तोडगा काढतात की शिंदे यांची कशा प्रकारे मनधरणी करणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। बीड जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।